राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्याग्रह महाविद्यालय, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, सत्याग्रह ज्युनियर कॉलेज, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर विधी महाविद्यालय, सिद्धार्थ मल्टीपर्पज रेसिडेन्शियल हायस्कूल, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर इंटरनॅशनल हायस्कूल, अजिंठा इंटरनॅशनल हायस्कूल, डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळा आणि इनलायटन स्कूल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था या सर्वांच्या वतीने आज इंटर स्कूल, इंटर क्लास आणि इंटर इन्स्टिट्यूट नावाच्या स्तरावरली स्पर्धा घेण्यात आली। त्या स्पर्धेमध्ये हेल्दी फूड कलेक्शन अँड कन्झम्पशन सिलेक्शन ऑफ द प्रोडक्ट म्हणजे आरोग्यदायक पदार्थ, फळं आणि रस संकलन स्पर्धा आणि सकस पौष्टिक आहार, फळे आणि रस निवड स्पर्धा, हेल्थचं शिक्षण मुलात प्रत्यक्ष अनुभवातून गेलं पाहिजेत, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक विचार आला पाहिजेत। त्यासाठी नर्सरी प्री प्रायमरीचे मुलं आणि प्राथमिक शाळेच्या मुलांची स्पर्धा झाली। स्पर्धेला प्रचंड मोठा प्रतिसाद होता। सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतले। त्यानंतर विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे नक्कल करणे, नृत्य करणे, चित्रकला यामध्ये सुद्धा अनेक मुलांनी भाग घेतला। त्यानंतर सर्व या कार्यक्रमाचं औचित्य रत्नमाला डोंगरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला। त्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि या सभागृहात आले। या ठिकाणी सत्याग्रह भवन नावानं एक नवं संकुल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड 14 सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षामध्ये याची पूर्तता झाली, पूर्ण झालं। आता सप्टेंबर महिन्यामध्ये आपण या वास्तूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट अशोकाचा आणि भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री, कायदा मंत्री या सर्वांना पाचारण करून एक भव्य असा पुतळा म्हणजे विद्यार्थ्यापुढे असं प्रेरणा राहिली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की एका तळ्यावर सगळ्या लोकांनी पाणी पिलं पाहिजेत, तसं एका शाळेमध्ये सगळ्या समूहाच्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजेत। आणि म्हणून ही शिक्षण संस्था सत्याग्रहाच्या स्मृतीचं, सत्याग्रहाच्या स्वप्नाचं साकार करणारं एक स्मारक आहे। आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबाचं प्रेरणा घेऊन आपण उभा केल्यामुळे या ठिकाणी पुतळा होणार आहे। आणि संविधानाप्रमाणे काम करत असलेल्या शाळेमध्ये, या संस्थेमध्ये शिक्षक आता गेली 40 वर्षापासून योगदान देत आहेत। वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यात विकसित व्हावा यासाठीची स्पर्धा होती। आपण या ठिकाणी आलात, आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल आपलेही धन्यवाद आणि सर्वांना जय भीम।